म्हसरूळमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन. म्हसरूळ मेरी परिसरात सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा मंडळ आणि श्री गणेश अभ्यासिका यांच्या वतीने 10वी व 12वी परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा नुकताच कृष्णा माधव मंगल कार्यालय, किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. गेल्या 16 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात येतो. यंदाच्या 2025 साली देखील अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांचा सार्वजनिकरित्या गौरव करण्यात आलाय. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती मातेस वंदन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी 10वी 12वी नंतर योग्य दिशा निवडावी यासाठी स्मार्ट करिअर उज्ज्वल भविष्य या विषयावर प्रमुख वक्ते श्री मंगेश भानगे यांनी अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा लाभ अनेक विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनी देखील घेतलाय. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अरुण पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ लक्ष्मी राहुल पवार यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन पवार यांनी केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पूर्वचे आमदार माननीय राहुल भाऊ टिकले आणि भाजप नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष माननीय सुनील केदार यांची उपस्थिती लाभली. तसेच माजी गटनेता अरुण भाऊ पवार, पंचवटी मंडळ अध्यक्ष राहुल कुलकर्णी, तपोवन मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, माजी महापौर रंजनाताई भानसी, माजी नगरसेविका शालिनीताई पवार, भाजप महानगर सचिव अमित गुगे, ज्येष्ठ पदाधिकारी मनोज बाग, सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमॅन सुभाष काकड, अतुल भानसी, राजेश शेळके, अनिल मोरे, बबन ढगे, उमेश मोहिते, सोमनाथ वडेजे, अशोक जाधव, देवनाथ पाटील, खंडेराव वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिथिलेश खैरनार, स्वप्नील मस्कर, जय वैष्णव, मयूर लोखंडे, अनिकेत केदार, प्रमोद मोरे, विजय घरटे, शरद ओझरकर, दीप्ती खैरनार, जयंत राळे यांनी परिश्रम घेतलाय. या कार्यक्रमाला मेरी म्हसरूळ परिसरातील विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळीमेळीच्या या प्रेरणादायी वातावरणात गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सन्मान सोहळा यशस्वीरित्या पार पडलाय. गेल्या 16 वर्षापासून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि यशस्वीरित्या करत आहोत. प्रभागातल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप पडावी हा आमचा त्यामागे उद्देश आहे. लोकप्रतिनिधी म्हणून रस्ते, पाणी, लाईट हे तर करतच असतो, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळण्याकरता आम्ही हा कार्यक्रम करत असतो आणि लोकांचाही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. त्याबद्दल मी प्रभागातल्या सर्व लोकांना धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. श्री गणेश अभ्यासिकेचं मोठं मोलाचं योगदान या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. या अभ्यासिकेच्या मार्फत आतापर्यंत किती विद्यार्थी घडले? या अभ्यासिकेच्या मार्फत कमीत कमी 300 विद्यार्थी घडलेले आहेत आणि MPSC UPSC चे विद्यार्थी हे सातत्याने दरवर्षी 50 ते 100 असे होत असतात आणि त्यांच्या आमची जी अभ्यासिका ही केवळ UPSC MPSC च्या विद्यार्थ्यांकरताच आहे. त्याच्यामुळे तिचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा होतो. महत्वाचा विषय आहे. आयुष्यामध्ये एक वळण मिळतं तिथपासून. त्याच्यामुळे या वळणावरती जर योग्य मार्गदर्शन मिळालं विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना तर त्यांना एक चांगलं करिअर घडवता येतं. त्या दृष्टीने असे कार्यक्रम होणं हे खूप गरजेचं आहे. पवार कुटुंबियांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे हा खूपच स्तुत्य आहे आणि मागच्या 16 वर्षापासून हे ते चालवत आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. यशस्वी विद्यार्थ्यांचं पण अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आज आपण करिअर कसं निवडायचं या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, ज्याच्यामध्ये करिअर निवडण्यासाठी आई वडिलांच्या बरोबर कुठल्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, कौटुंबिक आणि आर्थिक क्षमता कशा पद्धतीने जोपासल्या पाहिजेत जेणेकरून एक चांगलं करिअर करता येईल याबाबत आपण विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सर्वप्रथम तर मी असं सांगेल की आयोजकांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा कार्यक्रम होतच असतो, पण वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं असं आहे की सरसकट मोमेंटो देणं किंवा सर्टिफिकेट देणं असं न होता विद्यार्थ्यांचं पूर्ण फोटो येऊन, त्यांचं नाव येऊन, तसंच सर्टिफिकेटवर पण प्रिंटेड नाव येऊन असं वैशिष्ट्यपूर्व पारितोषिक आम्ही तयार करतो आणि यामुळेच कार्यक्रमाला एक विशेष असं प्रावीण्य मिळतं. विद्यार्थ्यांचं पण प्रेरणा वाढते, उत्साह वाढतो. त्यामुळेच या यशस्वीरित्या आमच्या हे 16वं वर्ष आम्ही आज सातत्याने करत आलो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.